एका व्यक्तीच्या अनोख्या जीवनशैली आणि दीर्घकालीन निष्ठेमुळे सोशल मीडियावर सर्वात मोठी चर्चा रंगली आहे। व्हिडिओतील दृश्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला असून आरोग्य आणि सहनशक्तीबाबत ही प्रश्न उपस्थित झाले। चॅनल सबस्क्राइब करा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी। या दाव्याची अधिकृत पुष्टी नसली तरी संबंधित व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। पूर्वीच्या काळी साधू महाराज देवाच्या दर्शनासाठी कठोर तपस्या करत असे। मुख्य म्हणजे त्या काळी देव धर्तीवर येऊन त्यांची इच्छापूर्ती करत असल्याचंही सांगितलं जातं। पण आजच्या काळात इतकी भक्ती क्वचितच कुठं पाहायला मिळते। अलीकडेच अशा एका शिवभक्ताचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय, ज्यात तो महादेवाच्या भक्तीपोटी 12 वर्षापासून एकाच ठिकाणी उभे असल्याचं सांगितलं जातंय। या काळात तो कधी लेटला नाही का जागचा हल्ला नाही। व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक त्याची असीम भक्ती पाहून थक्क झाले। मुख्य म्हणजे 12 वर्षे एकाच जागी उभे राहिल्यानं त्याच्या पायाला भयंकर सूज झाली होती। पाय काळे पडले होते, तरीही मनातील श्रद्धा काय कमी झाली नाहीये। व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आलाय की व्हिडिओ दिसणारे साधू मागील 12 वर्षापासून एकाच ठिकाणी सतत उभे आहेत। 12 वर्षापासून साधूंची ही निरंतर श्रद्धा सुरू आहे हे पाहून युजर्सना यावर विश्वासच बसेनासा झालाय। व्हिडिओतील लक्षवेधी गोष्ट म्हणजे याच साधूचे सुजलेले पाय। अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी उभे राहिल्यानं त्यांच्या पायावर प्रचंड सूज झाली होती। इतकंच नाही तर पायाचा रंग देखील काळसर झाला होता। साधूच्या पायाचे हे हाल पाहून अनेकांना धक्का बसला तर काहींनी आरोग्यावर प्रश्न उपस्थित केले। व्हिडिओमध्ये दिसते की साधू विश्रांतीसाठी जमिनीवर बसत नाही, त्याऐवजी ते छताला साखळ्यांनी टांगलेल्या एका लाकडी फळीवर आपल्या शरीराचा वरचा भाग टेकवतात। या दृश्यानं लोकांना चकित केलंय। अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांचं म्हणणं आहे की दुलालगिरी महाराजांची तपस्या केवळ शारीरिक सहनशक्तीचेच नव्हे तर प्रचंड मानसिक सामर्थ्याचंही उदाहरण आहे।